वेलकम स्टुडंट. मागील लेक्चरला आपण बघितलं की जर आपल्याला दोन स्टेटमेंट दिलेले असेल आणि जर एखादं लॉजिकल कनेक्टिव्हिटीज दिलेलं असेल तर त्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही काय येते. ओके, त्यानंतर बघितलं आपल्याला आपण की दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्टेटमेंट दिलेले होते पी क्यू आर एस, वेअर पी क्यू आर ट्रू अँड आर एस आर फॉल्स. तर त्यांची ट्रूथ व्हॅल्यू काय येते ते पण आपण पाहिलेलं आहे. तर आपल्याला त्यासाठी काय मोस्ट इम्पॉर्टंट होतं, जो काय लॉजिकल कनेक्टिव्हिटीचा टेबल आहे तो काय होता, मोस्ट इम्पॉर्टंट होता. तर आता आपण बघणार आहोत इम्पॉर्टंट टेबल फॉर कनेक्टिव्हिटीज. इम्पॉर्टंट टेबल फॉर कनेक्टिव्हिटीज. कनेक्टिव्हिटीज कोणते कोणते? अँड, ऑर, इफ डॉट डॉट देन, इफ अँड ओनली इफ, अँड नॉट. हे काय आहे, लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहे. त्यांच्यासाठी जो काही टेबल आहे तो काय आहे ते आता आपण बघितलेलं आहे. बट जे काय म्हणतात, इन शॉर्ट आपल्याला एकाच टेबलमध्ये सर्वांचा स्टडी करायचा आहे. तर काय आपल्याला किती स्टेटमेंट दिलेले आहे? दोन स्टेटमेंट दिलेले आहे, पी आणि क्यू. तर आपण काय करतो, क्यूची काय असणार आहे, आयदर व्हॅल्यू ट्रू ऑर फॉल्स. स्टेटमेंट म्हटलं काय असणार आहे, ट्रू ऑर फॉल्स. मग ते कसं फॉर्म मध्ये लिहून घेतो, ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स. पी कसं लिहितो, अल्टरनेट, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. नेक्स्ट निगेशन ऑफ पी काय येणार आहे, मग जे काय पी आहे त्याचं निगेशन, म्हणजे जो काय फर्स्ट कॉलम आहे त्याचं निगेशन घ्यायचंय. पी ची पहिली व्हॅल्यू काय आहे, ट्रू ट्रू, देन त्याचे निगेशन काय येणार आहे, फॉल्स. हे आपल्याला झालेलं आहे, पुन्हा एकदा रिवाइज करूया. पी ची सेकंड व्हॅल्यू काय आहे, फॉल्स, देन त्याचं निगेशन काय येणार आहे, ट्रू. पी ची थर्ड व्हॅल्यू ट्रू, अगेन त्याचं निगेशन फॉल्स. पी ची फोर्थ व्हॅल्यू फॉल्स, देन त्याचं निगेशन काय येणार आहे, ट्रू. ओके, थर्ड कॉलम कम्प्लिटेड. देन फोर्थ कॉलम काय आहे, दिस इज फॉर कंजक्शन. कंजक्शन साठीचं टेबल आहे. काय आहे, आपल्याला माहिती आहे की कंजक्शन मध्ये काय आहे की दोन्ही जे काही स्टेटमेंट आहे त्यांची जर व्हॅल्यू ट्रू असेल तरच त्यांचं कंजक्शन काय येतं, ट्रू येतं. अदरवाईज काय येतं, फॉल्स. म्हणजे जे काय पी आणि क्यू जे काय स्टेटमेंट आहे त्यांचं कंजक्शन ट्रू येण्यासाठी पी आणि क्यू दोन्ही काय पाहिजे, ट्रू पाहिजे. हिअर काय आहे, पी ची व्हॅल्यू ट्रू आहे, क्यू ची व्हॅल्यू ट्रू आहे, देन पी कंजक्शन क्यू काय येणार आहे, ट्रू. अदरवाईज सर्व काय येणार आहे, फॉल्स. म्हणजे पी आणि क्यू काय, ट्रू ट्रू, देन देअर कंजक्शन इज ट्रू. अदरवाईज सर्व काय आलेले, फॉल्स फॉल्स फॉल्स. नेक्स्ट डिजक्शन. जो काय फोर्थ कॉलम आहे तो आहे फॉर, नाही फिफ्थ कॉलम आहे तो आहे फॉर डिजक्शन साठीचा. ओके, डिजक्शन मध्ये काय माहिती आपल्याला की जर पी आणि क्यू जर दोन स्टेटमेंट दिलेले असेल तर दोन्ही जर फॉल्स असेल तरच त्यांचं डिजक्शन काय येतं, फॉल्स येतं. अदरवाईज काय येतं, ट्रू येतं. म्हणजे पी आणि क्यू हे जे काही दोन स्टेटमेंट दिले त्या दोन्हीची व्हॅल्यू काय आहे, फॉल्स फॉल्स, देन ट्रू ट्रू, फॉल्स ट्रू, ट्रू फॉल्स. हे काय अल्टरनेटिव्ह, बट दोन्हीची व्हॅल्यू काय आहे, लास्ट रो फॉल्स फॉल्स. म्हणून त्याचं डिजक्शन काय येतं, फॉल्स येतं. अदरवाईज सर्व काय आहे, ट्रू येतं. म्हणजे डिजक्शन फॉल्स कधी असणार आहे, जेव्हा पी आणि क्यू ची व्हॅल्यू काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की बाय कंडिशनल डिनोटेट केलं जातं इन दिस फॉर्म. अँड कंडिशनल हे कधी फॉल्स असतं, जेव्हा पहिलं जे काही स्टेटमेंट आहे ते जर ट्रू असेल आणि जे सेकंड जे काही स्टेटमेंट आहे ते जर फॉल्स असेल तरच त्या कंडिशनलची व्हॅल्यू काय येते, फॉल्स येते. म्हणजे काय, पी हिअर काय ट्रू, क्यू काय फॉल्स. थर्ड रो पी ट्रू, क्यू फॉल्स, देन देअर कंजक्शन इज देअर कंडिशनल इज फॉल्स. ते काय आलं, फॉल्स आलं. अदरवाईज सर्व काय असणार आहे, ट्रू. म्हणजे लक्षात काय ठेवायचं का जर पहिलं स्टेटमेंट जर ट्रू असेल आणि सेकंड स्टेटमेंट जर फॉल्स असेल तरच त्याचं कंडिशनल काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. अदरवाईज सर्व काय येणार आहे, ट्रू. नेक्स्ट लास्ट जो काही कॉलम आहे तो कसला आहे, बाय कंडिशनल. बाय कंडिशनल म्हणजे काय, तिथे काय जेव्हा पी आणि क्यू दोन्हींची व्हॅल्यू जर सेम असेल तरच त्यांचं जे काय बाय कंडिशनल आहे ते ट्रू येतं, अदरवाईज फॉल्स येतं. सेम असणारे म्हणजे काय असणार आहे, पी आणि क्यू दोन्ही काय असणार आहे, आयदर ट्रू असणार आहे किंवा पी आणि क्यू दोन्ही काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. बट एक जरी फॉल्स असेल एक जरी ट्रू असेल तर त्याचं बाय कंडिशनल काय येतं, फॉल्स येतं. बघा इथे काय, पी ट्रू, क्यू ट्रू, देन देअर बाय कंडिशनल इज ट्रू.
and P false, Q false, then last column, last row, their biconditional is ट्रू. म्हणजे दोन्हीची जर व्हॅल्यू जर सेम असेल तरच त्यांचं बायकंडिशनल काय येतं, ट्रू येतं. अदरवाईज काय येतं, फॉल्स येतं. सेकंड आणि थर्ड रो मध्ये बघा, पी फॉल्स, क्यू ट्रू, पी ट्रू, क्यू फॉल्स. डिफरंट आहे ना, म्हणून त्याचं बायकंडिशनल काय आलेलं आहे, फॉल्स. नेक्स्ट आपल्याला बघायचंय, आपण मागच्या लेक्चरमध्ये काय बघितलं की पी आणि क्यू काय दिलेले होते, ट्रू दिलेले होते आणि आरएस काय दिलेले होते, फॉल्स दिलेले होते. म्हणून दोन किंवा दोनपेक्षा लॉजिकल कनेक्टिव्हिटी जास्त यूज करून सुद्धा आपण त्याची काय केली, ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट केली. पण ती ट्रूथ व्हॅल्यू काय आली, आयदर ट्रू आली किंवा फॉल्स आली. पण जर का आपल्याला पी क्यू आर एस हे जे स्टेटमेंट दिलेले दोन किंवा दोनपेक्षा जास्त आणि कंडिशनल जे काही कनेक्टिव्हिटीज आहे ते दिलेले, कोणतं कनेक्टिव्हिटीज यूज करायचं, ओके, म्हणजे ते पण दोनपेक्षा जास्त असणार आहे. तर त्या तेव्हा आपली ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचंय. केव्हा, जेव्हा पी आणि क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला दिलेली नसेल तेव्हा. ओके, त्यासाठी नेक्स्ट आहे डेफिनेशन स्टेटमेंट लेटर. बघा नोट्स दिलेले त्याच्यामध्ये बघा, स्टेटमेंट लेटरची डेफिनेशन काय सांगते, लेटर्स यूज टू डिनोट स्टेटमेंट आर कॉल्ड स्टेटमेंट लेटर. स्टेटमेंट लेटर म्हणजे काय, असे लेटर्स ज्यांचा यूज करून आपण काय करू शकतो, स्टेटमेंट जे काय आहे ते डिनोट करू शकतो, त्यांना म्हणायचं स्टेटमेंट लेटर. आणि स्टेटमेंट कशाने डिनोटेड करतात, पी क्यू आर अप टू सो ऑन. म्हणून पी क्यू आर एस हे काय झाले, स्टेटमेंट लेटर. समजलं. नेक्स्ट आहे स्टेटमेंट पॅटर्न. डेफिनेशन बघा, प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर्स अँड कनेक्टिव्हिटीज इज कॉल्ड स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंट पॅटर्न इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रोपोजिशन. म्हणजे जे काही कॉम्बिनेशन आहे कशाचं, स्टेटमेंट लेटरचं आणि लॉजिकल कनेक्टिव्हिटीजचं. म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त जे काही स्टेटमेंट आहे ते जर कॉम्बिनेशन केलं, त्यांचं जर प्रॉपर कॉम्बिनेशन केलं, कशाचं यूज करून, जे काही लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहे त्यांचा जर यूज करून जर त्यांचं कॉम्बिनेशन केलं तर अशा स्टेटमेंटला म्हणायचं स्टेटमेंट पॅटर्न. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघू शकता की एक्झाम्पल काय आहे, कोणते पण घ्या, पी आणि क्यू काय आहे, स्टेटमेंट आहे. मग सपोज पी कंजक्शन क्यू हे काय झालं, एक स्टेटमेंट पॅटर्न. इथे काय केलं, दोन पी क्यू स्टेटमेंट घेतले आणि लॉजिकल कनेक्टिव्हिटीज अँडचा यूज केला, त्यांचं काय घेतलं, आपल्याला प्रॉपर कॉम्बिनेशन भेटलं. म्हणून हे काय झालं, एक एक्झाम्पल ऑफ स्टेटमेंट पॅटर्न. कॉमा निगेशन पी डिजेक्शन क्यू इज ऑल्सो वन ऑफ दी स्टेटमेंट पॅटर्न. पी आणि क्यू काय आहे, दोन स्टेटमेंट आहे. पीचं निगेशन घेतलं, एक लॉजिकल कनेक्टिव्हिटी यूज केला. ऑल्सो ते एक अजून एक कोणता, ऑर, हे एक लॉजिकल कनेक्टिव्हिटी यूज करून आपल्याला काय भेटलं, निगेशन ऑफ पी डिजेक्शन क्यू हे काय भेटलं, अनदर स्टेटमेंट पॅटर्न. अप टू सो ऑन लाईक इज दिस वे आपण काय करू शकतो, स्टेटमेंट पॅटर्न फाइंड आउट करू शकतो किंवा स्टेटमेंट पॅटर्न म्हणू शकतो. आणि जे काय इयर म्हणजे जे काय पी क्यू अप टू सो ऑन आर एस असणारे त्यांना काय म्हणायचं, प्राईम कंपोनंट. म्हणजे जे काही स्टेटमेंट लेटर यूज केलेले जातात, पी क्यू आर यांना काय म्हणायचं, अप टू सो ऑन कॉल्ड प्राईम कंपोनंट. म्हणजे जे काही लेटर्स यूज केले जातात स्टेटमेंट लेटर त्यांनाच काय म्हणायचं, प्राईम कंपोनंट. ओके, नेक्स्ट आहे लॉजिकल इक्विव्हॅलन्स. यू नो दॅट इक्विव्हॅलन्स मीन्स नथिंग बट इक्वल. मग आपल्याला काय म्हणायचं, इक्विव्हॅलन्स कधी म्हणायचं, टू स्टेटमेंट पॅटर्न. थर्ड डेफिनेशन, two statement pattern are said to be equivalent if their truth
table are identical. Identical means nothing but same. If statement pattern A and B are equivalent, then we write it as A equivalence B. A आणि B काय दिलेले? दोन स्टेटमेंट पॅटर्न. म्हणजे स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे A इज आयदर इक्वल टू असं असू शकतं. सपोज A इज इक्वल टू P कंजक्शन R आणि B आहे सपोज P डिजेक्शन निगेशन R. हे दोन काय दिले? स्टेटमेंट पॅटर्न. म्हणजे A ची व्हॅल्यू हीच आहे आणि B ची व्हॅल्यू ही आहे. P कंजक्शन R आणि P डिजेक्शन निगेशन R हे काय दिले? दोन स्टेटमेंट पॅटर्न आहे. आणि ह्या दोन स्टेटमेंट पॅटर्नचा आपण जर लॉजिक म्हणजे टेबल जर फॉर्म केला, P ची व्हॅल्यू ट्रू फॉल्स घेऊन ऑल्सो Q ची व्हॅल्यू R ची व्हॅल्यू ट्रू फॉल्स घेतली आणि जर त्यांचं जर कंजक्शन घेतलं, तो काय येणार आहे? सम टेबल येणार आहे, राईट? एक कॉलम येणार आहे. ऑल्सो याच्यासाठी पण काय आहे? ट्रू फॉल्स घ्यायची व्हॅल्यू, याच्यासाठी ट्रू फॉल्स घ्यायची आणि एक काय येणार आहे? त्याचं डिजेक्शन घेऊन काय येणार आहे? टेबल येणार आहे, कॉलम येणार आहे. त्या दोन्हींची व्हॅल्यू जर सेम असेल, जे काही लॉजिकल कनेक्टिव्हिटीज यूज केल्यानंतर जो काही टेबल येईल, त्या दोन्हींची जर व्हॅल्यू जर सेम असेल तर काय येणार आहे आपल्याला? एक त्या दोन्हीची जर व्हॅल्यू सेम असेल म्हणजे आयडेंटिकल असेल तर त्या A आणि B ला काय म्हणायचं? लॉजिकल इक्विव्हॅलन्स. आणि जे काही लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे ते डिनोटेड कसं केलं जातं? A इज इक्विव्हॅलन्स टू B. A इज इक्विव्हॅलन्स टू B. बेस्ड ऑन एक्झाम्पल आपल्याला पुढे बघायचे. म्हणजे जो काही फायनल टेबल आहे दोन्हीचा जर टेबल सपोज हिअर लॉजिकल इक्विव्हॅलन्स सपोज P Q घेतला, P Q घेतला, ट्रू 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 फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. देन सपोज घेतलं तर नेक्स्ट जर आपण घेतलं P कंजक्शन Q, P कंजक्शन Q म्हणजे A इज इक्वल टू P डिजेक्शन Q. काय येणार आहे? डिजेक्शन म्हटलं डिजेक्शनचं टेबल काय येणार? फॉल्स फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाईज सर्व ट्रू. लक्षात ठेवा. नेक्स्ट काय? P कंजक्शन Q याला काय म्हणू आपण? निगेशन ऑफ P कंजक्शन Q याला म्हणूया B. B ची व्हॅल्यू काय झाली? निगेशन ऑफ P कंजक्शन Q. आणि P कंजक्शन Q हे काय असणार आहे? आयदर ट्रू असेल तर त्याचं निगेशन घेतल्यानंतर काय येणार आहे? फॉल्स येणार आहे. म्हणजे P कंजक्शन Q काय माहिती आहे आपल्याला? का दोन्हींची व्हॅल्यू जर ट्रू असेल तर जे काय कंजक्शन आहे P कंजक्शन Q काय येतं? ट्रू येतं. बघा हे रिप्लेस करायचंय पुन्हा ट्रू, अदरवाईज सर्व काय येणार आहे? फॉल्स फॉल्स फॉल्स. ओके. बट आपल्याला त्याचं काय घ्यायचंय? हे झालं फक्त कंजक्शन साठीचा टेबल. हा जो काय आहे तो आहे फक्त कंजक्शन साठीचा टेबल. बट आपल्याला त्याचं काय करायचं? अगेन निगेशन घ्यायचंय बरोबर ना. मग ट्रू P जर ट्रू ते जे काही कंजक्शन असेल ते जर ट्रू असेल त्याचं जर निगेशन घेतलं तर काय होणार आहे? ट्रूच्या अपोजिट फॉल्स, फॉल्सच्या अपोजिट ट्रू, फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू. ओके. दोन्ही टेबल काय आले? सेम आले का? नाही आले. ट्रू फॉल्स, ट्रू ट्रू, ट्रू ट्रू, फॉल्स ट्रू. म्हणजे सेम आले का? नाही आले. म्हणून जे काही A आणि B आहे ते इक्विव्हॅलन्स म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. म्हणून जो काही A आणि B आहे ते काय आहे? नॉट आयडेंटिकल. नॉट B, A इज नॉट इक्विव्हॅलन्स टू B. बट जर दोन्हीची व्हॅल्यू हे जर अशा पद्धतीने आली असती, इथे जर आलं असतं पुन्हा एकदा ट्रू 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 फॉल्स असं जर आलं असतं तर जे काही दोन्ही स्टेटमेंट पॅटर्न आहे A आणि B ते काय झाले असते? इक्विव्हॅलन्स. आणि विच इज डिनोटेड ॲज A इज इक्विव्हॅलन्स टू B. नेक्स्ट डेफिनेशन आहे टोटोलॉजी. टोटोलॉजीची डेफिनेशन काय सांगते? अ स्टेटमेंट पॅटर्न होज ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ इट्स प्राईम कंपोनंट इज कॉल्ड टोटोलॉजी. म्हणजे काय?
जर स्टेटमेंट पॅटर्न whose truth value is true for all possible combination of truth values of its prime component is called tautology. म्हणजे जर कोणत्याही प्राईम कंपोनंटचं जर कॉम्बिनेशन घेतलं, कोणत्याही 2, 3 किंवा 4 म्हणजे 2 पेक्षा जास्त जे काही स्टेटमेंट जे काही प्राईम कंपोनंटचं कॉम्बिनेशन आहे, म्हणजे पी क्यू आर एस चे जे काही कॉम्बिनेशन आहे ते जर सर्व ट्रूथ व्हॅल्यूसाठी जर ट्रू आला, म्हणजे जो काही कॉम्बिनेशन घेतल्यानंतर जो काही लास्ट कॉलम आहे तो जर ट्रू आला सर्व ऑल पॉसिबल कॉम्बिनेशनसाठी ऑफ प्राईम कंपोनंटच्या ऑल पॉसिबल कॉम्बिनेशनसाठी जर तो ट्रू आला तर त्याला म्हणायचं टोटोलॉजी. आणि वी डिनोट टोटोलॉजी बाय, टोटोलॉजी कशाने डिनोटेड केली जाते? स्मॉल लेटर टी ने. फॉर एक्झाम्पल, टोटोलॉजीचं एक्झाम्पल काय आहे? पी डिजक्शन निगेशन ऑफ पी. बघूया आपण हे जे काही एक्झाम्पल आहे ते ट्रू आहे की नाही. काय पी आहे, टेबल काय येणार आहे? पी एकच स्टेटमेंट लेटर लागतं ना, आणि त्याचं निगेशन ऑफ पी एकच असेल तर काय लिहितो? आयदर पी ची व्हॅल्यू काय असणार आहे? आयदर ट्रू किंवा फॉल्स. जास्त कॉम्बिनेशन येणार आहे का? नाही. निगेशन ऑफ पी काय येणार आहे? ट्रूचं अपोजिट फॉल्स, आणि फॉल्सचं निगेशन काय येणार आहे? ट्रू. नेक्स्ट जो काही कॉम्बिनेशन केलेलं आहे ते काय आहे? पी डिजक्शन निगेशन पी. पी डिजक्शन निगेशन पी. सांगा मग, डिजक्शन आहे म्हटल्यावर काय आहे? दोन्हीची व्हॅल्यू जर फॉल्स असेल तरच फॉल्स येतं, अदरवाईज काय येतं? ट्रू येतं. इथे दोन्हीची व्हॅल्यू फॉल्स आहे का? कुठे? पी ची ट्रू आहे, निगेशन ऑफ पी ची फॉल्स आहे, म्हणजे काय झालं? ट्रू. पी ची फॉल्स आहे, निगेशन ऑफ पी ची ट्रू, म्हणजे अगेन काय झालं? ट्रू. म्हणजे जो काही लास्ट कॉलम आहे पी डिजक्शन निगेशन पी काय आला? ट्रू. ट्रू. ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज. पी आणि निगेशन ऑफ पी चे ऑल पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज कॉम्बिनेशन काय येणार? ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू. याच्या व्यतिरिक्त येणार आहे का? नाही, कारण पी चे काय येणार आहे? दोनच व्हॅल्यू येणार, आयदर ट्रू किंवा फॉल्स. म्हणून जो काही लास्ट कॉलम आहे तो काय आला? ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन साठी काय आलेला आहे? ट्रू. ट्रू. आणि त्यांनी काय सांगितलं? जर त्यांचं ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन साठी ट्रूथ व्हॅल्यूज ट्रू येत असेल फॉर ऑल प्राईम कंपोनंट्स देन विच इज कॉल्ड टोटोलॉजी. म्हणजे जे काही एक्झाम्पल आहे पी डिजक्शन निगेशन पी हे कसलं एक्झाम्पल झालं? इज एक्झाम्पल ऑफ टोटोलॉजी. नेक्स्ट डेफिनेशन आहे कॉन्ट्राडिक्शन. अ स्टेटमेंट पॅटर्न होज ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज of its prime component is called contradiction. We denote contradiction by small letter c. For example, contradiction चे example काय आहे? For example, P conjunction negation P हे काय झालं? कॉन्ट्राडिक्शनचं एक्झाम्पल. म्हणजे कॉन्ट्राडिक्शन मध्ये डेफिनेशन मध्ये काय सांगितलंय की जे काही ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ देअर प्राईम कंपोनंट ते काय येणार आहे? फॉल्स येणार आहे. म्हणजे जर कॉम्बिनेशन काही घेतलं आणि जो काही त्याचा शेवटचा कॉलम आहे तो जर फॉल्स आला फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज तर त्याला काय म्हणायचं? कॉन्ट्राडिक्शन. म्हणजे शेवटचा कॉलम जर सर्व ट्रू ट्रू आला तर त्याला म्हणायचं टोटोलॉजी. शेवटचा कॉलम जर सर्व फॉल्स 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 आला तर त्याला म्हणायचं कॉन्ट्राडिक्शन. समजलं? मग आपल्याला जे काय एक्झाम्पल दिले पी कंजक्शन निगेशन पी हे काय आहे? कॉन्ट्राडिक्शन. म्हणजे सर्व जो काय लास्ट कॉलम येतो फॉल्स येतो की नाही चेक करूया. काय? पी आणि निगेशन पी एकच स्टेटमेंट असल्यामुळे त्याची व्हॅल्यू काय येणार आहे? आयदर ट्रू किंवा फॉल्स. ओके. निगेशन पी काय येणार आहे? निगेशन ऑफ ट्रू फॉल्स आणि निगेशन ऑफ फॉल्स इज इक्वल टू ट्रू. ओके. नेक्स्ट जे काय कॉम्बिनेशन दिलेले आहे ते काय आहे? पी कंजक्शन निगेशन पी. मग ट्रू फॉल्स देन कंजक्शन वापरायचं आपल्याला. कंजक्शन कधी ट्रू असतं? जेव्हा दोन्हीची व्हॅल्यू
ट्रू असते, अदरवाईज फॉल्स. इथे कुठे ट्रू ट्रू आहे का? नाही. म्हणून काय येणार आहे, दोन्हीची व्हॅल्यू काय येणार आहे, फॉल्स फॉल्स. बरोबर आहे. कंजक्शन वापरलेलं आहे, फक्त पी आणि निगेशन ऑफ पीचं कंजक्शन घेतलं तर काय आलं, ते फॉल्स आलं. म्हणजे जो काय लास्ट कॉलम आहे पी कंजक्शन निगेशन पीचा, तो काय आला, ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज फॉल्स आला. म्हणून जे काय पी कंजक्शन निगेशन पी आहे, दिस इज अ एक्झाम्पल ऑफ कॉन्ट्राडिक्शन. नेक्स्ट डेफिनेशन कंटिंजेन्सी. कंटिंजेन्सी म्हणजे काय, अ स्टेटमेंट पॅटर्न विच इज नायदर टोटोलॉजी नॉर कॉन्ट्राडिक्शन इज कॉल्ड कंटिंजेन्सी. म्हणजे काय, जो काही लास्ट कॉलम आहे तो हा सर्व ट्रू पण येणार नाही आणि सर्व फॉल्स पण येणार नाही, तर त्या टेबलला काय म्हणायचं किंवा त्या कॉम्बिनेशनला काय म्हणायचं, कंटिंजेन्सी. म्हणजे तो टोटोलॉजी पण नसला पाहिजे आणि कॉन्ट्राडिक्शन पण नसला पाहिजे. फॉर एक्झाम्पल पी कंजक्शन क्यू, हे काय झालं, त्याचं एक्झाम्पल बघूया. पी आणि कंजक्शन क्यूचं काय येणार आहे, दोन स्टेटमेंट लागतात आता, बरोबर ना, पी आणि क्यू, आणि त्याचं कॉम्बिनेशन काय आहे, पी कंजक्शन क्यू. दोन स्टेटमेंट लागतात. कशा वेळेने लिहितो आपण, क्यूची व्हॅल्यू ट्रू ट्रू. आता दोन असल्यामुळं ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. आपल्याला ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन करायचे ना. पॉसिबल कॉम्बिनेशन करण्यासाठी आता दोन स्टेटमेंट यूज केल्यामुळे काय लिहिचं, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. पी ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. आणि आपल्याला कंजक्शन माहिती आहे कधी ट्रू असतं, जेव्हा दोन्हीची व्हॅल्यू ट्रू असते. देन ट्रू ट्रू ट्रू, अदरवाईज सर्व काय येणार आहे, फॉल्स फॉल्स फॉल्स. म्हणजे काय झालं, हे काय झालं, जो काही लास्ट कॉलम आहे त्याच्यामध्ये काय व्हॅल्यू आल्या, ट्रू पण आली फॉल्स पण आली. म्हणजे हे काय झालं, सर्व ट्रू नाही आले, सर्व फॉल्स पण नाही आले. म्हणजे काय झालं, ट्रू आणि फॉल्स दोन्ही व्हॅल्यू आल्यामुळे दिस इज अ एक्झाम्पल ऑफ कंटिंजेन्सी. म्हणजे पी कंजक्शन क्यू इज अ एक्झाम्पल ऑफ कंटिंजेन्सी. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. म्हणजे इथे काय करायचं, आपल्याला फक्त ट्रूथ टेबल फॉर्म करायचं आहे. तो टोटोलॉजी आहे की कॉन्ट्राडिक्शन आहे की कंटिंजेन्सी हे सांगायचं नाही. फक्त आपल्याला काय करायचं आहे, ट्रूथ टेबल फॉर्म करायचं आहे. आपण या स्टेटमेंट जो काही स्टेटमेंट पॅटर्न आहे पी कंडिशनल क्यू कंडिशनल पी, याची काय आपण ट्रूथ व्हॅल्यू प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये फाइंड आउट केलेली. कधी, जेव्हा पी आणि क्यूच्या काय केल्या जातात, ट्रूथ व्हॅल्यू दिल्या जातात तेव्हा. बट इथे आपल्याला काय, पी आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू दिलेल्या नाही. पण आपल्याला एवढं माहिती आहे की कोणतंही स्टेटमेंट असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू ही काय असते, आयदर ट्रू किंवा फॉल्स. मग आपण ऑल कॉम्बिनेशन घेऊन, म्हणजे ट्रू आणि फॉल्सचे सर्व कॉम्बिनेशन घेऊन याच्यात ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे किंवा ट्रूथ टेबल काय येणार आहे हे आता आपण बघणार आहोत. पी आणि क्यू दोन स्टेटमेंट आहे म्हटल्यानंतर काय करावं लागेल, आन्सरमध्ये पी क्यू दोन स्टेटमेंट. ओके. नेक्स्ट कंडिशनल कोणता लागतोय, पहिल्यांदा जो काय ब्रॅकेट आहे तो सॉल्व्ह करून घेऊया. याच्यामध्ये निगेशन लागत नाही म्हणून निगेशनचा येणार नाही. मग कोणता लागतोय, क्यू कंडिशनल पी. क्यू कंडिशनल पी. नेक्स्ट कोणता लागतोय, पी कंडिशनल क्यू कंडिशनल पी. म्हणजे काय, पी कंडिशनल क्यू कंडिशनल पी. मग ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, क्यूची ट्रू ट्रू, क्यूची बघा ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. ऑल कॉम्बिनेशन घ्यायचे ना, म्हणून काय पी ची अल्टरनेट ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ओके. नेक्स्ट क्यू कंडिशनल पी. आपल्याला पी कंडिशनल क्यू माहिती आहे. आता इथे काय आहे, क्यू कंडिशनल पी म्हणजे काय, क्यूची जर व्हॅल्यू तिथे माहिती आहे आपल्याला कंडिशनलसाठी, पी ची व्हॅल्यू ट्रू असेल आणि क्यूची जर फॉल्स असेल तर त्याचं कंडिशनल काय येतं, फॉल्स येतो, अदरवाईज ट्रू. पण इथे दिलेलं आहे क्यू कंडिशनल पी म्हणजे आधी पहिल्यांदा कोणती व्हॅल्यू ट्रू असली पाहिजे, क्यूची ट्रू असली पाहिजे आणि पी ची फॉल्स असली पाहिजे, तेव्हा त्याचं कंडिशनल काय येणार आहे, फॉल्स येणार आहे, अदरवाईज ट्रू येणार आहे. म्हणजे आता विचार करताना काय करायचं आहे, अपोजिट विचार करायचा आहे. कुठून इकडे जायचं,
काय क्यूची व्हॅल्यू ट्रू, सेकंड रो बघा, आणि पीची व्हॅल्यू फॉल्स, तरच जे काही सेकंड रो आहे ती फॉल्स येणार आहे, अदरवाईज सर्व काय येणार आहे, ट्रू येणार आहे. समजलं? क्यूची व्हॅल्यू ट्रू, क्यू कंडिशनल पी असल्यामुळे पहिल्यांदा क्यूची व्हॅल्यू बघायची ट्रू आणि पीची फॉल्स, देन देअर कॉम्बिनेशन इज फॉल्स, अदरवाईज सर्व काय येणार आहे, ट्रू ट्रू ट्रू, सेकंड रो. देन आता काय आहे, पी कंडिशनल क्यू कंडिशनल पी, क्यू कंडिशनल पी ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे. आता काय पी कंडिशनल क्यू म्हणजे आधी कशाचा विचार करायचा, आता पीचा. मग पी टेबल काय आहे, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. पहिल्यांदी पहिली रो ट्रू, क्यू कंडिशनल पी ची पहिली रो ट्रू, म्हणजे ट्रू ट्रू अगेन ट्रू. नेक्स्ट फॉल्स, क्यू कंडिशनल पी फॉल्स, फॉल्स फॉल्स अगेन ट्रू. थर्ड रो पी ची काय ट्रू, क्यू कंडिशनल पी ची ट्रू, देन अगेन ट्रू. लास्ट रो पी ची काय फॉल्स आणि क्यू कंडिशनल पी ची ट्रू, देन विच इज अगेन ट्रू. म्हणजे आपली फॉल्स कधी येते, जेव्हा पहिली ट्रू असेल आणि दुसरी फॉल्स असेल. पण इथे तसं कॉम्बिनेशन भेटलं का, नाही भेटलं. म्हणून सर्व जो काही टेबल आहे, लास्टचा कॉलम आहे तो काय आला, टी 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 टी. इथे जर आपल्याला मेन्शन करायचं असतं की हो टोटोलॉजी की म्हणजे जे काही एक्झाम्पल आहे पी कंडिशनल क्यू कंडिशनल पी हे टोटोलॉजी आहे की कॉन्ट्राडिक्शन आहे की कंटिन्जन्सी आहे, तर आपल्याला म्हणता काय आलं असतं की दिस इज अ एक्झाम्पल ऑफ टोटोलॉजी. बट आपल्याला इथे मेन्शन करायचं होतं का, नाही. फक्त आपल्याला काय करायचं होतं, ट्रूथ टेबल फाइंड आउट करायचा होता. म्हणून फक्त आपल्याला काय एवढंच करायचंय. हा झाला आपला ट्रूथ टेबल फॉर धिस कॉम्बिनेशन ऑफ पी आणि क्यू साठीचा. नेक्स्ट एक्झाम्पल आहे निगेशन ऑफ पी डिजेक्शन क्यू बाय कंडिशनल निगेशन ऑफ पी कंजेक्शन क्यू. त्यासाठी आता काय लागतंय आपल्याला, पी आणि क्यू दोन स्टेटमेंट. मग राईट डाऊन सोल्युशन पी क्यू. ऑल्सो निगेशन ऑफ पी पण लागतोय, बरोबर ना. इकडे निगेशन आहे पण ते काय ब्रॅकेटच्या बाहेर, पण इथे काय निगेशन ऑफ पी, म्हणून निगेशन ऑफ पी. मग राईट डाऊन पी क्यू म्हटल्यानंतर दोन स्टेटमेंट कसे लिहितात, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. निगेशन ऑफ पी फॉल्स ट्रू, टीच्या अपोजिट फॉल्स. निगेशन पी पीचं काय घ्यायचं, निगेशन घ्यायचं, फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू. नेक्स्ट निगेशन ऑफ पी डिजेक्शन क्यू म्हणजे निगेशन ऑफ पी आणि डिजेक्शन क्यू या दोन्हीचं जे काही सेकंड आणि थर्ड कॉलम आहे त्याचं डिजेक्शन घ्यायचंय. आणि डिजेक्शन कधी आहे, दोन्ही जर फॉल्स असेल तरच फॉल्स. मग बघा ट्रू फॉल्स ट्रू, ट्रू ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स फॉल्स. थर्ड रो दोन्ही काय आहे, फॉल्स आहे, असल्यामुळे काय आलं त्याचं डिजेक्शन फॉल्स आलं. अदरवाईज सर्व काय आले, ट्रू ट्रू ट्रू, सेकंड आणि थर्ड कॉलम. नेक्स्ट काय, पी कंजेक्शन क्यू, फर्स्ट आणि सेकंड कॉलमचं कंजेक्शन घ्यायचंय. काय होईल, कंजेक्शन म्हटलं तर दोन्हीची व्हॅल्यू जर ट्रू असेल तरच कंजेक्शन ट्रू, म्हणून फर्स्ट रो काय आली, ट्रू ट्रू कंजेक्शन ट्रू, अदरवाईज सर्व काय आले, फॉल्स आले. नेक्स्ट जे काही कंजेक्शन घेतलेलं आहे आपण त्याचं काय करायचं, आपल्याला निगेशन घ्यायचंय. म्हणून ट्रूची व्हॅल्यू काय झाली, अपोजिट फॉल्स, फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू भेटला आपल्याला. नेक्स्ट जो काही आपला फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ कॉलम आहे, हा जो काय फोर्थ कॉलम आहे आणि जो काय आपला फिफ्थ सिक्स्थ कॉलम आहे, फिफ्थ आणि सिक्स्थ कॉलम आहे, आपल्याला सर्व काही भेटलं ना जे काही एक्झाम्पल मध्ये होतं. निगेशन ऑफ पी डिजेक्शन क्यू हा पण फाइंड आउट करून घेतला, निगेशन ऑफ पी कंजेक्शन क्यू हा पण फाइंड आउट करून घेतला. आता जो काय आपल्याला भेटलेला आहे, पहिल्यांदा जो काय भेटलाय तो फोर्थ कॉलम आणि नंतर सिक्स्थ कॉलम, या दोन्हीचं काय घ्यायचंय आपल्याला, बाय कंडिशनल घ्यायचंय. आणि बाय कंडिशनल म्हटलं की दोन्हीची व्हॅल्यू जर सेम असेल तरच ट्रूथ व्हॅल्यू ट्रू येते, अदरवाईज फॉल्स. मग काय, पहिल्यांदा रो बघत चला. पहिली रो फोर्थ कॉलम मधला ट्रू, सिक्स्थ कॉलम मधला फॉल्स, देन देअर ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. नेक्स्ट ट्रू ट्रू, देन ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू, देन फॉल्स ट्रू, देन ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स, अँड ट्रू ट्रू, देन ट्रू. सेम इथे जर आपल्याला विचारलं असतं
की दिस इज एक्झाम्पल ऑफ कशाचे, टोटोलॉजी आहे की कॉन्ट्राडिक्शन की कंटिंजन्सी. लास्ट कॉलम काय आलाय, फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू, म्हणजे ट्रू पण व्हॅल्यू आली फॉल्स पण आली. म्हणून जे काही एक्झाम्पल आहे विचारलेलं नाही, बट फॉर युअर इम्पॉर्टंट, तुमच्या माहितीसाठी काय होईल ते, दिस इज कंटिंजन्सी. कंटिंजन्सी हे कशाचं एक्झाम्पल झालं, कंटिंजन्सी. थर्ड नंबर एक्झाम्पल, निगेशन ऑफ पी, कंजक्शन निगेशन क्यू, डिजेक्शन क्यू. आन्सर मध्ये पी क्यू निगेशन काय काय लागणार आहे, पी क्यू हे दोन स्टेटमेंट दिल्यामुळे अल्सो काय लागणार आहे आपल्याला, निगेशन पी पण लागणार आहे, निगेशन क्यू पण लागणार आहे. म्हणून निगेशन पी पण निगेशन क्यू पण फाइंड आउट करून घेतला. ओके, नेक्स्ट काय लागेल, निगेशन पी ब्रॅकेटमध्ये निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू, म्हणून निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू फाइंड आउट केला. अगेन त्याचं काय घेतलंय, निगेशन, म्हणून ते काय केलं, निगेशन ऑफ निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू पण फाइंड आउट करून घेतला. नंतरून हे जे काय भेटलेलं आहे त्याचं डिजेक्शन विथ काय कशाबरोबर आहे, क्यू बरोबर आहे. म्हणून त्याचं जे काय निगेशन ऑफ निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू, डिजेक्शन विथ क्यू हे पण आपल्याला फाइंड आउट करून घेतलंय. पी क्यू आपल्याला राईट करता येतो. नेक्स्ट त्याचं निगेशन पण घेता येतं, पी क्यूचं निगेशन घेतलं. आता निगेशन ऑफ पी कंजक्शन निगेशन क्यू, जो काही पी आणि क्यू थर्ड आणि फोर्थ कॉलम आहे त्याचं आपल्याला काय घेतलंय, कंजक्शन घेतलंय. कंजक्शन म्हटलं की दोन्हीची व्हॅल्यू काय पाहिजे, ट्रू पाहिजे, तेव्हाच ट्रू येतं, अदरवाईज फॉल्स. ओके, मग ट्रू काय आलं, जो काही लास्ट ट्रू आहे तोच ट्रू आला, अदरवाईज सर्व काय आले, फॉल्स आले. नेक्स्ट त्याचं काय घेतलं, निगेशन घेतलं, म्हणजे फॉल्सचं ट्रू फॉल्सचं ट्रू फॉल्सचं ट्रू ट्रूचं फॉल्स, त्याचं काय घेतलं, निगेशन घेतलं नेक्स्ट कॉलम मध्ये. आता जो काय भेटलेला कॉलम आहे हा निगेशन ऑफ निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू, त्याचं डिजेक्शन कशासोबत घ्यायचंय, क्यू सोबत घ्यायचंय. डिजेक्शन घ्यायचंय म्हणजे दोन्हीची व्हॅल्यू जर फॉल्स असेल तरच फॉल्स येईल, अदरवाईज ट्रू येईल. म्हणजे बघा इथे ट्रू ट्रू ट्रू, इकडे काही असू काही बघायचं विचार करायची गरज आहे का, नाही. क्यू मध्ये काही असू विचार करायची गरज नाही, फक्त फॉल्स असेल तरच फॉल्स येणार आहे. म्हणून जो काही लास्ट रो आहे ती बघा, निगेशन ऑफ निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू मधले जो काही दिस कॉलम आहे, हा कॉलम आहे, त्याच्यामधली लास्ट रो बघा फॉल्स आलेलं आहे, फॉल्स. आणि क्यू मध्ये पण काय आहे, लास्टला फॉल्स आहे, म्हणून फॉल्स काय आलं, फॉल्स आले लास्ट रो. बाकी सर्व जे काही आहे डिजेक्शन ते काय आलं, ट्रू आलं. म्हणून लास्ट कॉलम काय आला, ट्रू 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 फॉल्स. नेक्स्ट एक्झाम्पल आहे पी, जे काही नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं फोर्थ, पी कंजक्शन क्यू डिजेक्शन आर कंजक्शन निगेशन आर कंजक्शन डिजेक्शन पी कंजक्शन क्यू, हे काय आहे नेक्स्ट एक्झाम्पल आहे. त्याच्यासाठी किती कॉम्बिनेशन लागतं आता, किंवा लेटर किती स्टेटमेंट दिलेले आहे, 3, पी क्यू आर. म्हणून कसं लिहिलं, पी क्यू आर. ऑल्सो काय लागतं, निगेशन ऑफ आर, निगेशन आर पण लागतं. नेक्स्ट जे काय राऊंड ब्रॅकेट आहे ते सॉल्व्ह करून घेऊया. पहिल्यांदा कोणता आहे, पी कंजक्शन क्यू, पी कंजक्शन क्यू तो पण लागतोय, पी कंजक्शन क्यू आहेचे. नेक्स्ट पी कंजक्शन क्यूचं डिजेक्शन विथ आर बरोबर, आणि निगेशन ऑफ आरचं डिजेक्शन विथ पी कंजक्शन क्यू बरोबर. आणि देन हे जे काही दोन कॉलम भेटले त्याच्यानंतर त्यांचं काय घ्यायचं, आपल्याला कंजक्शन घ्यायचंय. ओके, म्हणून पी क्यू आर स्टेटमेंट घेतले, निगेशन ऑफ आर लागतो म्हणून निगेशन घेतलं, ब्रॅकेटमध्ये पी कंजक्शन क्यू आहे, इकडे पण पी कंजक्शन क्यू आहे म्हणून पी कंजक्शन क्यू फाइंड आउट केला. त्याच्यानंतर पी कंजक्शन क्यूचं डिजेक्शन आर बरोबर, म्हणून तो काय पहिला स्क्वेअर ब्रॅकेट आहे तो सॉल्व्ह केला, नेक्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट आहे तो सॉल्व्ह केला, आणि त्या दोन्हीचं काय घेतलंय, कंजक्शन. लास्ट कॉलम मध्ये त्या दोन्हीचं काय घेतलंय, कंजक्शन घेतलंय. इन दिस वे लिहून घेतलं, ट्रू 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 अँड ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स क्यू मध्ये. आणि पी काय, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. पी लिचा अल्टरनेटिव्ह 1 1 1 म्हणजे ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स, क्यू लिचा ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, आणि आर लिचा 4 वेळा ट्रू 4 वेळा फॉल्स. नेक्स्ट निगेशन ऑफ आर काय येणार आहे, ट्रू 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 फॉल्स. मग त्याचं काय घ्यायचंय, ट्रू ट्रूचं निगेशन म्हणून फॉल्स 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 अँड फॉल्स 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 आर मध्ये त्याचं निगेशन ट्रू 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 ट्रू. नेक्स्ट पी कंजक्शन क्यू काय, कंजक्शन म्हटलं की दोन्हीची व्हॅल्यू जर ट्रू असेल तरच
त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, ट्रू अदरवाईज फॉल्स. म्हणून पी आणि क्यूचं कंजक्शन काय आहे, ट्रू ट्रू ट्रू. अजून फॉल्स ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स फॉल्स, फॉल्स फॉल्स फॉल्स, ट्रू ट्रू. अगेन दोन्हीची व्हॅल्यू सेम आली म्हणून इथे काय आली, ट्रू. बाकीचे सर्व काय येणार आहे, फॉल्स. नेक्स्ट आहे पी कंजक्शन क्यू भेटला. पी कंजक्शन क्यूचं डिजक्शन विथ कशा बरोबर घ्यायचंय, आर बरोबर घ्यायचे. म्हणजे जो काय फोर्थ कॉलम आहे आणि फिफ्थ कॉलम आणि थर्ड कॉलमचं काय घ्यायचंय, डिजक्शन घ्यायचंय. आणि डिजक्शन म्हटलं की जिथे कुठे फॉल्स फॉल्स असेल तिथेच फॉल्स लिहायचं, बाकी सर्व काय लिहायचं, ट्रू लिहायचं. म्हणून ट्रू 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 पाचवा आणि तिसरा कॉलमचं डिजक्शन बघा, ट्रू फॉल्स ट्रू, ट्रू फॉल्स ट्रू, ट्रू फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स. इथे काय आलं, दोन्ही फॉल्स फॉल्स आले म्हणून त्याचं डिजेक्शन काय आलं, फॉल्स आलं. अगेन आर मध्ये पण फॉल्स, पी कंजक्शन क्यू मध्ये पण फॉल्स म्हणून त्याचं डिजेक्शन फॉल्स. सेम लास्ट रो फॉल्स फॉल्स, देन अगेन देअर डिजेक्शन इज फॉल्स. नेक्स्ट निगेशन ऑफ आरचं डिजेक्शन कशा बरोबर घ्यायचंय, पी कंजक्शन क्यू बरोबर. म्हणजे फोर्थ कॉलम आणि फिफ्थ कॉलमचं काय घ्यायचंय, डिजेक्शन घ्यायचंय. समजलं, जिथे दोन्हीकडे फॉल्स असेल तरच तो काही डिजेक्शन आहे तो फॉल्स लिहायचा, अदरवाईज काय लिहायचा, ट्रू लिहायचा. आणि लास्ट जो कॉलम आहे ते काय करायचंय, जो काही 6 आणि 7th कॉलम आली हे दोन्ही, पी कंजक्शन क्यू डिजेक्शन आर आणि निगेशन ऑफ आर डिजेक्शन पी कंजक्शन क्यू, याचं काय घ्यायचंय, कंजक्शन घ्यायचंय. आता कंजक्शन घ्यायचंय तर काय करावं लागेल, दोन्हीकडे जर ट्रू व्हॅल्यू असेल तरच ट्रू लिहायची, अदरवाईज फॉल्स लिहायची. म्हणून पहिल्या याच्यात आली ट्रू आणि इथे काय आहे, ट्रू ट्रू ट्रू, अदरवाईज सर्व काय लिहायचे, फॉल्स लिहायचे. बघून घ्यायचं फक्त ट्रू ट्रू दोन्हीकडे कुठे कंजक्शन म्हटलं का ट्रू ट्रू बघायची, तिथे ट्रू लिहून टाकायची, अदरवाईज सर्व काय करायचे, फॉल्स लिहायचे. सेम टाइप ऑफ एक्झाम्पल फिफ्थ नंबर एल सॉल्व करता. फिफ्थ नंबर एक्झाम्पल सेम. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, युजिंग दी ट्रूथ टेबल प्रूव्ह दी फॉलोइंग इक्वॅलन्स. ट्रूथ टेबलचा यूज करून जे काही फॉलोइंग इक्वॅलन्स आहे, फॉलोइंग जे काही एक्झाम्पल आहे ते इक्वॅलन्स आहे असं शो करायचं. इक्वॅलन्स आहे म्हणजे जे काही स्टेटमेंट पॅटर्न किंवा दिलेले आहे एक्झाम्पल, त्या दोन्हींचे कॉलम म्हणजे राईट हँड साईडचा आणि लेफ्ट हँड साईडचा, राईट हँड साईडचा आणि लेफ्ट हँड साईडचे जे काही स्टेटमेंट पॅटर्न दिलेले आहे त्यांचे जर ट्रूथ टेबल डिफरंट फॉर्म केले तर त्या दोन्ही ट्रूथ टेबल काय आले पाहिजे, जे काही दोन्ही कॉलम येतील ते दोन्ही काय आले पाहिजे, सेम आले पाहिजे. तेव्हा त्यांना म्हणायचं दिस इज इक्वॅलन्स. इक्वॅलन्स आहे हे शो करायचं म्हणजे जे काही दोन्ही कॉलम आहे ते सेम आले पाहिजे, राईट हँड साईडचा आणि लेफ्ट हँड साईडचा. ओके, मग त्याच्यासाठी काय लागतं, एक्झाम्पलमध्ये बघा पी क्यूज दिलेले आणि त्याचं निगेशन दिलेले, निगेशन ऑफ क्यू पण लागतं. म्हणून आन्सरमध्ये काय येणार आहे, पी, आपल्याला कॉलम पण लिहायचे नाही का, पी क्यू इक्वॅलन्स म्हटलं की वर कॉलम नंबर पण लिहायचे, निगेशन ऑफ क्यू, बरोबर आहे. आता काय लागतं, पी कंजक्शन क्यू, हा झाला एक कॉलम. आणि राईट हँड साईडचा काय आहे, पी कंडिशनल निगेशन क्यू च अगेन निगेशन, म्हणजे निगेशन ऑफ पी कंडिशनल निगेशन क्यू. मग याला नंबर द्या, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ. कोणते कोणते कॉलम आपल्याला इक्विव्हॅलन्स आले पाहिजे, इक्वल आले पाहिजे, पी कंजक्शन क्यूचा किती नंबरचा, 4th नंबरचा, आणि निगेशन ऑफ पी कंडिशनल निगेशन क्यूचा म्हणजे 6 नंबरचे कॉलम जर इक्वल आले तर जे काही गिव्हन पॅटर्न आहे तो काय म्हणता येईल आपल्याला, इक्विव्हॅलन्स. ओके, पी आणि क्यू, देन राईट डाऊन ट्रू ट्रू, क्यू मध्ये फॉल्स फॉल्स, देन पी अल्टरनेट ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स,
ट्रू फॉल्स. देन निगेशन क्यू. क्यूचं काय करायचंय निगेशन काय येणार ते फॉल्स ट्रू. देन पी कंजक्शन क्यू काय दोन्ही जर ट्रू असेल तरच ट्रू अदरवाईज फॉल्स. बघा पी आणि क्यू दोन्ही ट्रू आहे पहिल्याला त्या दोन्हीला ट्रू लिहायचं अदरवाईज सर्व फॉल्स. नेक्स्ट पी कंडिशनल निगेशन क्यू. आता पी पहिल्यांदा आहे आणि कंडिशनल क्यू नंतर येणे आणि त्याचं काय घ्यायचंय कंडिशनल म्हणजे पहिल्यांदा विचार कशाचा करायचा पी. पहिल्यांदा पी ट्रू पाहिजे आणि निगेशन क्यू जर फॉल्स असेल तरच फॉल्स अदरवाईज सर्व ट्रू. बघा पहिला आणि तिसरा कॉलम ट्रू पहिली रो ट्रू फॉल्स म्हणजेच काय भेटलं पी ट्रू भेटला निगेशन क्यू फॉल्स भेटला म्हणून त्याचं कंडिशनल काय येणार आहे फॉल्स येणार आहे अदरवाईज सर्व काय असणार आहे ट्रू. बघा दुसरं काय कोणतं कॉम्बिनेशन भेटणार नाही की पी ट्रू आहे आणि निगेशन क्यू फॉल्स आहे म्हणून काय आला फॉल्स ट्रू. ओके. देन निगेशन त्याचं काय घ्यायचंय जो काही फिफ्थ कॉलम आलेला आहे त्याचं निगेशन म्हणजे काय होईल ट्रू फॉल्स. ओके. सो आपल्याला जो काही इक्विव्हॅलन्स दाखवण्यासाठी कोणता कॉलम फोर्थ कॉलम आणि सिक्स्थ कॉलम. बघा फोर्थ कॉलम काय आला ट्रू फॉल्स आणि सिक्स्थ कॉलम काय आला ट्रू फॉल्स. म्हणून जर कॉलम नंबर फोर्थ आणि सिक्स्थ वरून दोन्हीची व्हॅल्यू जर सेम येत असेल तर धिस इज काय झाला इक्विव्हॅलन्स राईट. मग सोल्युशन कसं लिहायचं फ्रॉम कॉलम कोणता फोर्थ and fourth and sixth are same लिहा किंवा आयडेंटिकल लिहा. सेम देअरफॉर आन्सर काय येणार आहे सेम देअरफॉर जो काय पी कंजक्शन क्यू आहे विच इज इक्विव्हॅलन्स टू निगेशन ऑफ पी कंडिशनल निगेशन क्यू. ओके ते काय भेटलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे पी बाय कंडिशनल क्यू इज इक्विव्हॅलन्स टू पी कंजक्शन क्यू डिजेक्शन निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू. म्हणजे इथे पण किती स्टेटमेंटची गरज आहे दोनच पी आणि क्यू. म्हणून काय घेतले पी क्यू घेतले परत निगेशन ऑफ पी लागते निगेशन क्यू लागते म्हणून थर्ड आणि फोर्थ कॉलम काय घेतला निगेशन पी निगेशन क्यू. आता सर्व भेटलं त्याच्यानंतर पी बाय कंडिशनल क्यू पाहिजे म्हणून फिफ्थ कॉलम आला पी बाय कंडिशनल क्यू. सिक्स्थ कॉलम आला निगेशन ऑफ पी कंजक्शन निगेशन क्यू पण लागते आणि पी कंजक्शन क्यू पण लागते म्हणून 6 आणि 7th कॉलम लिहून घेतला निगेशन ऑफ पी आणि त्याचं काय करायचं अगेन डिजेक्शन घ्यायचे म्हणजे काय पी कंजक्शन क्यू डिजेक्शन निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू. ओके. मग आपल्याला दोनच असल्यामुळे ट्रू क्यू येणार ट्रू फॉल्स पी ट्रू फॉल्स. नेक्स्ट निगेशन त्याचं निगेशन घेतलं. आता जो काही फिफ्थ कॉलम आहे तो काय आहे बाय कंडिशनलचा आहे. बाय कंडिशनल आहे म्हटल्यावर दोन्हीची व्हॅल्यू जर सेम असेल तरच ट्रूथ व्हॅल्यू ट्रू अगेन अदरवाईज फॉल्स. हे लक्षात राहायला पाहिजे. पुन्हा रिपीट करतोय अगेन. म्हणजे काय आलं पहिली आणि शेवटचा रो काय आला ट्रू आला मधले काय आले फॉल्स आले. फिफ्थ कॉलम मध्ये बघा सिक्स्थ कॉलम निगेशन ऑफ पी कंजक्शन निगेशन क्यू घेतलं. पी निगेशन ऑफ पी कंजक्शन निगेशन क्यू म्हणजे काय दोन्हीची व्हॅल्यू जर ट्रू असेल निगेशन पी ची आणि निगेशन क्यू ची दोन्हीची व्हॅल्यू ट्रू असेल तरच त्याचं कंजक्शन काय येणार ट्रू अदरवाईज फॉल्स. म्हणून सिक्स्थ कॉलम आला फॉल्स ट्रू. 7th कॉलम पी कंजक्शन क्यू पी आणि क्यू ची दोन्हीची व्हॅल्यू जर ट्रू असेल तरच त्यांचं कंजक्शन ट्रू येणार आहे अदरवाईज फॉल्स येणार आहे म्हणून पी कंजक्शन क्यू 7th कॉलम आला ट्रू फॉल्स. ओके. आणि 8th कॉलम आहे जे काही फिफ्थ कॉलम
सिक्स कॉलम आणि 7th कॉलम आहे, त्या दोन्हीचं काय घ्यायचंय, डिजेक्शन घ्यायचंय. म्हणजे दोन्हीची व्हॅल्यू जर फॉल्स फॉल्स असेल तरच फॉल्स येईल, अदरवाईज ट्रू येईल. म्हणून काय आलं, ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू. जो काही 8 कॉलम येतो. म्हणजे कोणते कोणते 2 कॉलम सेम भेटले आपल्याला. पी कंडिशनल क्यूचा कोणता येतो, पी बाय कंडिशनल क्यूचा 5th आणि 8 कॉलम. म्हणजे फ्रॉम कॉलम 5th आणि 8 आर आयडेंटिकल. देअरफॉर पी बाय कंडिशनल क्यू इज इक्विव्हॅलन्स टू पी कंजक्शन क्यू डिजेक्शन निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू. नेक्स्ट एक्झाम्पल, 3rd नंबर एक्झाम्पल. पी कंजक्शन क्यू इम्प्लाइज किंवा कंडिशनल आर इज इक्वॅलन्स टू पी कंडिशनल क्यू कंडिशनल आर. हे आपल्याला फाइंड आउट करायचे. मग त्यासाठी कोणते कोणते लागणार आहे, पी क्यू आर. मग पी लिहिचा ट्रू फॉल्स अल्टरनेट, क्यू लिहिचा ट्रू फॉल्स फॉल्स वगैरे, आणि आर लिहिचा 4 वेळा ट्रू 4 वेळा फॉल्स. मी काय काय लागणार आता, पी कंडिशनल क्यू पण आणि इकडच्या ब्रॅकेटमध्ये क्यू इम्प्लाइज आर पण लागतोय. मग एक एक सॉल्व्ह करून घ्या. जे काही लेफ्ट हँड साइड आहे, पी कंजक्शन क्यू इम्प्लाइज आर लागतोय, म्हणजे पी कंजक्शन क्यूचा कॉलम लागतोय आणि नंतर त्याचा इम्प्लाइज आर करायचा. ओके, पी कंजक्शन क्यू म्हटल्यावर काय येणार आहे, दोन्हीची व्हॅल्यू ट्रू असेल तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. म्हणून काय आलं, पी कंजक्शन क्यू 4th कॉलम ट्रू फॉल्स 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 ट्रू फॉल्स फॉल्स फॉल्स. नेक्स्ट इम्प्लाइज आर. म्हणजे आता पहिल्यांदा विचार कोणता करायचा, 4th कॉलमचा, नंतरून 3rd कॉलमचा. पहिली जी काही व्हॅल्यू आहे ट्रू आणि दुसरी जर फॉल्स असेल तरच फॉल्स. याच्यात इथे किती ट्रू व्हॅल्यू आल्या, जो काही 4th कॉलम आहे त्याच्यामध्ये 2च ट्रू व्हॅल्यू आल्या. म्हणून पहिल्या ट्रू, जी काही पहिल्या रो मधले ट्रू व्हॅल्यू, आरची ट्रू व्हॅल्यू काय आहे, ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, ट्रू. म्हणून हे काय येणार आहे, ट्रू. जरी इथे फॉल्स असतं तरच फॉल्स आलं असतं. नेक्स्ट 4th कॉलम मधली नेक्स्ट ट्रू व्हॅल्यू टी जिथे आहे त्याच्या अपोजिट काय आहे, आर मध्ये फॉल्स. म्हणून काय आलं, ट्रू फॉल्स फॉल्स. अदरवाईज सर्व काय लिहून घ्यायच्या, ट्रू लिहायच्या. नेक्स्ट क्यू कंडिशनल आर. क्यू कंडिशनल आर मध्ये बघायचं ट्रू फॉल्स कुठे आहे, क्यू काय पाहिजे, ट्रू, आणि आर फॉल्स पाहिजे, तेव्हाच व्हॅल्यू फॉल्स येईल. अदरवाईज सर्व काय येणार आहे, ट्रू येणार आहे. नंतरून त्याला पी कंडिशनल क्यू, नंतरून पी मधला बघायचा आणि नंतरून कॉलम 6 बघायचा. पी ट्रू असेल आणि 6th कॉलम मध्ये जर फॉल्स असेल तरच त्याची कंडिशनल व्हॅल्यू काय येणार आहे, कॉम्बिनेशन व्हॅल्यू फॉल्स येणार आहे, अदरवाईज सर्व ट्रू येणार आहे. म्हणून 7th कॉलम आला ट्रू 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 फॉल्स ट्रू ट्रू ट्रू. ओके, आणि काय भेटलं की आपल्याला कॉलम नंबर 5th आणि 7 काय भेटले, दोन्ही सेम भेटले, म्हणून ते काय झाले, आयडेंटिकल. नंतर 4th जे काही एक्झाम्पल आहे ते तुम्हाला होमवर्कसाठी. 3rd नंबर एक्झाम्पल आहे, युजिंग द ट्रूथ टेबल एक्झामाइन वेदर इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज टोटोलॉजी कॉन्ट्रडिक्शन ऑर कंटिन्जन्सी. म्हणजे जे काही ट्रूथ टेबल फॉर्म करू आपण गिवन एक्झाम्पलचा, गिवन स्टेटमेंट पॅटर्नचा, तर तो जर लास्ट कॉलम जर सर्वांचा टी आला तर विच इज टोटोलॉजी, लास्ट कॉलम जर फॉल्स आला तर कॉन्ट्रडिक्शन, आणि ट्रू पण आला आणि फॉल्स पण आले तर विच इज कंटिन्जन्सी. ओके, फर्स्ट नंबर एक्झाम्पल पी कंजक्शन क्यू कंजक्शन निगेशन पी डिजेक्शन निगेशन क्यू. म्हणजे इथे किती स्टेटमेंट लागतात, ओनली आन्सर मध्ये पी आणि क्यू, पण त्यांचं काय लागतं, निगेशन पी पण लागतं आणि निगेशन क्यू पण लागतं. म्हणून पी क्यू निगेशन पी निगेशन क्यू पण लागतं. ओके, पहिल्यांदा जो काही पूर्ण आन्सर आहे, जो काही पूर्ण स्टेटमेंट त्याचा ट्रूथ टेबल फाइंड आउट करायचा आहे. आता इथे काय आपल्याला कॉलम नंबर लागणार नाही, इक्विव्हॅलन्स दाखवण्यासाठीच फक्त कॉलम नंबर लागतात, इथे कॉलम नंबरची गरज नाहीये. म्हणून पी क्यू काय, पी नेक्स्ट कंजक्शन क्यू, हा पण ब्रॅकेट लागतोय, हा पण ब्रॅकेट लागतोय. म्हणून निगेशन पी डिजेक्शन निगेशन क्यू, आणि त्याचं काय करायचंय, आपल्याला कंजक्शन घ्यायचंय. मग जो काय हा लास्ट कॉलम येईल पी कंजक्शन क्यू च काय घ्यायचंय, कंजक्शन विथ निगेशन पी कंजक्शन डिजेक्शन निगेशन क्यू सोबत. ओके, त्याचं काय घ्यायचंय, कंजक्शन. मग पी क्यू काय येणार आहे, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. नेक्स्ट क्यू मध्ये
ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. निगेशन ऑफ पी मध्ये काय येणार आहे, पीचं निगेशन, ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू, फॉल्स ट्रू. निगेशन क्यू काय येणार आहे, ट्रू ट्रूचं फॉल्स, फॉल्स, फॉल्स फॉल्सचं ट्रू ट्रू. निगेशन क्यू. पी कंजक्शन क्यू काय येणार आहे, ट्रू ट्रू देन पी कंजक्शन क्यू ट्रू, अदरवाईज सर्व फॉल्स. निगेशन पी कंजक्शन डिजेक्शन निगेशन क्यू. आता याचं काय घ्यायचंय, निगेशन पी आणि निगेशन क्यूचं डिजेक्शन म्हणजे थर्ड आणि फोर्थ कॉलमचं काय घ्यायचंय, डिजेक्शन घ्यायचंय. म्हणजे थर्ड आणि फोर्थ कॉलम जिथे फॉल्स फॉल्स असेल तेव्हाच ते काय असणार आहे, फॉल्स. म्हणजे पहिली रो फॉल्स फॉल्स फॉल्स, अदरवाईज सर्व ट्रू. आणि जो काही लास्ट कॉलम आहे, म्हणजे आपल्याला पी कंजक्शन क्यू आणि निगेशन पी डिजेक्शन निगेशन क्यूचं काय घ्यायचंय आपल्याला, कंजक्शन. कंजक्शन घ्यायचंय म्हणजे काय, दोन्हीची व्हॅल्यू जर ट्रू ट्रू असेल तरच ट्रू येणार, अदरवाईज काय येणार आहे, फॉल्स येणार. बघा, पी कंजक्शन क्यू आणि निगेशन पी डिजेक्शन निगेशन क्यू कुठे ट्रू ट्रू आहे का, ट्रू फॉल्स आहे, फॉल्स ट्रू आहे, फॉल्स ट्रू आहे, फॉल्स ट्रू आहे. ट्रू ट्रू आहे का, नाही. म्हणजे सर्व व्हॅल्यू काय आल्या, जो काय लास्ट कॉलम आहे तो काय आला, फॉल्स 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 आणि फॉल्स. चारही जे काही व्हॅल्यू आहे त्या काय आल्या, फॉल्स आल्या. म्हणून लास्ट जो काही कॉलम आहे तो फॉल्स आल्यामुळे, हा जे काही एक्झाम्पल आहे, जे काही स्टेटमेंट पॅटर्न आहे ते कोणतं झालं, कॉन्ट्राडिक्शन. सर्व ट्रू आले असतात तर टोटोलॉजी. म्हणून सोल्युशन कसं लिहायचं, ऑल ट्रूथ व्हॅल्यूज इन लास्ट कॉलम आर therefore all truth values in last column is काय आल्या सर्व एफ आल्या. therefore hence it is, जे काही एक्झाम्पल आहे ते कशाच आहे, हेन्स इट इज कंटेंजन्सी, सॉरी कॉन्ट्राडिक्शन, हेन्स इट इज कॉन्ट्राडिक्शन. सेकंड नंबर एक्झाम्पल बघा, पी कंजक्शन पी कंडिशनल निगेशन क्यू कंडिशनल क्यू. पी क्यू लागणार आहे, निगेशन क्यू पण लागणार आहे. म्हणून पी क्यू निगेशन क्यू. पहिला जो काय ब्रॅकेट आहे सर्क्युलर ब्रॅकेट, पी कंडिशनल निगेशन क्यू फाइंड आउट केला, नंतर पी कंडिशनल निगेशन क्यू केला, आणि नंतर जो काय स्क्वेअर ब्रॅकेट आहे त्याचं कंडिशन विथ क्यू बरोबर घेतलं. पी क्यू निगेशन क्यू हे काय काढता येतं आपल्याला, बरोबर आहे. त्याच्यानंतर पी कंडिशनल क्यू. कंडिशनल म्हटलं की पी आधी आल्यामुळे काय व्हायचं, पी मध्ये ट्रू आणि निगेशन क्यू मध्ये जर फॉल्स असेल तरच फॉल्स, अदरवाईज सर्व ट्रू. पहिला कॉलम आणि तिसरा कॉलम, पी ची पहिली व्हॅल्यू ट्रू आहे, निगेशन क्यू ची फॉल्स आहे, म्हणून काय येणार, फॉल्स येणार. बाकी सर्व काय येणार आहे, ट्रू येणार आहे. ओके. नेक्स्ट जो काय आलेलं आहे पी कंडिशनल निगेशन क्यू, त्याचं कंजक्शन कशा बरोबर घ्यायचं, अगेन पी बरोबर घ्यायचंय. म्हणजे दोन्हीची व्हॅल्यू जर ट्रू ट्रू असेल तरच ट्रू येणार आहे, अदरवाईज सर्व काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. थर्ड रो बघा, पी मध्ये ट्रू आणि पी कंडिशनल निगेशन क्यू मध्ये काय झालं, ट्रू ट्रू अगेन ट्रू, अदरवाईज सर्व काय आले, फॉल्स आले. म्हणून पी कंजक्शन पी कंडिशनल निगेशन क्यू काय आलं, फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स. नेक्स्ट जे काही कॉलम आलेला आहे पी कंजक्शन पी कंडिशनल निगेशन क्यू, त्याचं कंडिशनल कशा बरोबर घ्यायचंय, क्यू बरोबर. म्हणजे इथे काय, फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स. आपल्याला माहिती कंडिशनल म्हटलं की पहिल्यांदी व्हॅल्यू जर ट्रू आली आणि नेक्स्ट त्याची व्हॅल्यू जर फॉल्स आली तरच ते फॉल्स असतं, अदरवाईज सर्व ट्रू असतं. मग आता इथे पहिल्यांदी कशाचा विचार करायचा आहे, जो काय स्क्वेअर ब्रॅकेट आहे त्याचा विचार करायचा, पी कंजक्शन पी कंडिशनल निगेशन क्यूचा. तिथे काय थर्ड रो मध्ये ट्रू, एकच ट्रू व्हॅल्यू आली, फक्त ट्रू व्हॅल्यूचा विचार करूया. मग ट्रू आणि थर्ड रो मधले क्यूची व्हॅल्यू काय आहे, फॉल्स. मग काय असणार आहे, फॉल्स, अदरवाईज सर्व काय असणार आहे, ट्रू असणार आहे. म्हणून जो काय लास्ट कॉलम आला ट्रू ट्रू फॉल्स ट्रू. म्हणजे आता काय झालं, लास्ट कॉलम मध्ये ट्रू ट्रू व्हॅल्यू पण आली, फॉल्स पण आली. म्हणजे काय झालं, ट्रूथ व्हॅल्यूज इन लास्ट कॉलम
आर नॉट आयडेंटिकल हेन्स इट इज कंटिंजन्सी. म्हणजे आयडेंटिकल म्हणजे काय, सेम. कोणतेही सेम व्हॅल्यू आले का, नाही. ट्रूथ व्हॅल्यू इन लास्ट कॉलम ट्रू पण आली, फॉल्स पण आली, म्हणून ट्रूथ व्हॅल्यू इन लास्ट कॉलम आर नॉट आयडेंटिकल हेन्स इट इज कंटिंजन्सी. थर्ड नंबर एक्झाम्पल, पी कंडिशनल क्यू कंजक्शन क्यू कंडिशनल आर आणि पी कंडिशनल आर. इथे काय तीन दिलेले पी क्यू आर लिहिता येतात तुम्हाला. ओके, ब्रॅकेट जे काय आहे सर्क्युलर ते फाइंड आउट करून घ्या. पी कंडिशनल क्यू, क्यू कंडिशनल आर, पी कंडिशनल आर, सर्व ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेतले. नंतरून पी कंडिशनल क्यूचं कंजक्शन विथ जो काही स्क्वेअर ब्रॅकेट आहे तो सॉल्व्ह करून घ्या. क्यू कंडिशनल आर कंडिशनल पी कंडिशनल आर, स्क्वेअर ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यानंतर त्याच्यानंतर लास्ट कॉलम सॉल्व्ह करून घ्या. त्याच्यात काय आलं, ट्रू ट्रू पण आले, फॉल्स फॉल्स पण आले लास्ट कॉलमला, म्हणून ट्रूथ व्हॅल्यूज इन लास्ट कॉलम आर नॉट सेम हेन्स इट इज कंटिंजन्सी. जे काय फोर्थ एक्झाम्पल आहे ते तुम्हाला होमवर्कला सॉल्व्ह केलं जातं, करायला दिलेलं आहे. आणि ऑल द ट्रूथ व्हॅल्यूज इन लास्ट कॉलम, त्याचा आन्सर आहे ट्रू. सर्व जे काही लास्ट कॉलम मधले जे काही लास्ट कॉलम आहे त्याच्यामधले जे ट्रूथ व्हॅल्यू ते सर्व ट्रू येतात, म्हणून हे कशाचं एक्झाम्पल झालं, विच इज एक्झाम्पल ऑफ टोटोलॉजी. एक्झरसाइज 1.2 मधला होमवर्कला दिलेले क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 1 मधला 1, 2, 5, 7, क्वेश्चन नंबर 2 मधला 1, 3, 9, 10, क्वेश्चन नंबर 3 मधला 3, 4, 7 आणि 9. सॉल्व दिस एक्झरसाइज in your notebook.